नमस्कार पब्लिक, कसे काय? नमस्कार मंडळी, कसं काय? मस्त ना. मी एकदम मस्त. सो पहिली गोष्ट, पाठी जे काही तुम्हाला दिसतंय त्याला सगळ्या गोष्टींना अवॉइड करा. कारण आपली बरीचशी कामं जशी सुरू आहेत, मी तुम्हाला सांगितलं आपलं घर रिनोव्हेशनमध्ये आहे. मध्ये काही दिवसांसाठी काम थांबलं होतं कारण काही ऑफिशियल कामं होती किंवा थोडं अप अँड डाऊन चालू होते त्याच्यामुळे. पण आता बॅक टू नॉर्मल पुन्हा रिनोव्हेशन सुरू झालेलं आहे आणि बऱ्यापैकी घर आपलं चेंज होणार आहे, बदललं जाणार आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला आमचं होम टूर देणार आहे, त्याच्या अगोदर देणार नाही आहे. सो पहिली गोष्ट, थँक्यू सो मच की माझ्या व्हिडिओजना तुम्ही इतकं लाईक करता. तुम्हाला माझे व्हिडिओज, माझे कंटेंट इतके आवडतात आणि त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्लीज 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 मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझ्याकडनं कुठच्या प्रकारचे व्हिडिओज अपेक्षित आहेत. तुम्हाला माझ्याकडनं कशा टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायला आवडतील, कोकण बघायला आवडेल की आपल्या डेली रुटीनचाच भाग बघायला आवडेल, रेसिपीज बघायला आवडतील किंवा हॅक्स, ब्युटी हॅक्स किंवा हे हॅक्स ते हॅक्स बघायला आवडतील. म्हणजे काय तुम्हाला मी असे व्हिडिओज दाखवू जे तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षित आहेत, त्यासाठी नक्की 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 कमेंट करा. आणि माझा पण जो सध्या अवतार आहे त्यालासुद्धा अवॉइड करा, कारण मी एका कामात होती आणि ती कामं पटापट आटपली आहे. एका फंक्शनला गेली होती मी. सो ते सगळं आटपून मी इथे आली आणि मी इथे बसली, तुमच्याशी मी ते गप्पा मारते. सो खरं तर आज मला एक ॲक्च्युअल चांगला व्लॉग करायचा होता, पण रायाची तब्येत थोडी खराब आहे. त्याला सर्दी, खोकला, ताप थोडाफार येतो आहे, त्याच्यामुळे मी फार व्हिडिओ नाही करू शकली. आणि त्यात आजपासून आपल्या घरात पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. सगळीकडे धूळ आहे, माती आहे आणि सगळंच आहे. सो त्याच्यात मला आज वेळ नाही मिळाला. सो त्यासाठी पुन्हा एकदा सॉरी. आणि सो आता आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटेल माझ्या बाकीच्या व्लॉगसारखे. सो लेट्स बिगिन. ओके, सो बॅक टू द पॉईंट. तुम्ही माझे सगळे प्रेग्नेन्सीचे जर्नी बघितली, सगळं झालं. पण त्याच्यात एक महत्त्वाचा भाग मी तुमच्याशी शेअरच नाही केला आहे. तो म्हणजे माझं डेली रुटीन त्या टायमात काय होतं, मी कशा प्रकारचं डाएट फॉलो केलं आणि इवन त्यानंतर आत्तापर्यंत ह्या टाईमपर्यंतसुद्धा मी काय डाएट फॉलो करते आहे किंवा अजून माझ्यामध्ये तसे, जसं तुम्हाला माहितीच असेल की डिलिव्हरीनंतर बाईचं शरीर बॅक टू नॉर्मल यायला, इवन मेंटली, फिजिकली, हार्मोनली ते बॅक टू नॉर्मल यायला तुमच्या बॉडीला 2 ते 2.5 वर्ष लागतात. सो अजूनही माझी बॉडी रिकव्हरी करते. जशी माझी बॉडी रिकव्हरी करते तशाच प्रकारे जे बाकीचे काही बायका, मुली आहेत ज्यांची डिलिव्हरी झाली आहे ते पण त्याच प्रोसेसमध्ये असणार. सो मी विचार केला की का नाही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ की मी काय काय डाएट फॉलो केलं किंवा मी काय काय गोष्टी केलं. कारण मी ॲक्च्युली तुम्हाला सांगेन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या डेली लाईफमध्ये, इन डिलिव्हरी अँड विदाउट डिलिव्हरी. लाईक वेन यू आर प्रेग्नेंट अँड वेन यू आर नॉट प्रेग्नेंट. जेव्हा तुम्ही गरोदर आहात तेव्हा, जेव्हा तुम्ही गरोदर नाही आहात तेव्हासुद्धा. ओके, सो लेट्स बिगिन. सो पहिली गोष्ट, ज्या क्षणाला मला कळलं की मी गरोदर आहे त्या क्षणापासून माझ्या लाईफमध्ये काही गोष्टी खूप इम्पॉर्टंटली फिक्स झालेल्या. ते म्हणजे सकाळी उठल्या ब्रश वगैरे झालं की मी सोन्याचं पाणी प्यायची. हो, करेक्ट, सोन्याचं पाणी. माझ्याकडे एक सोन्याची अंगठी आहे, ती मी रात्री एका म्हणजे पेल्यात पाण्यात घालून ठेवायची. दुसऱ्या दिवशी ते पाणी उकळायची त्या अंगठी सकटच आणि नंतर ते मी पाणी पियायची. त्यासोबत भिजवलेले बदाम आणि भिजवलेले वॉलनट्स, अक्रोड हे मी खात होती. आणि जसे माझे महिने वाढत गेले, म्हणजे 2रा, 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा हे जसे महिने
वाढत गेले तसं त्यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये अजून वाढ होत गेली. म्हणजे पिस्ता आले, मग अंजीर आले, असं करत 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 त्याच्यात वाढ गेली. हो, पण काजू मी खाल्लेला नाही, कारण कोकणात अशी पद्धत आहे की काजूला खूप उष्ण मानतात, त्याच्यामुळे गरोदर बाईला काजू हा खायला देत नाहीत. तुमच्यात जर खात असतील आणि तुम्ही कम्फर्टेबल असाल, तुमच्या डॉक्टरने सांगितले असेल की तुम्ही खाऊ शकता, तर तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. ओके, सो ते मॉर्निंगचं पहिले रुटीन असायचं. आणि समजा मग मला वाटलं की मला चहा प्यायची इच्छा आहे किंवा मला कॉफी प्यायची इच्छा आहे, तर मी चहा किंवा कॉफी जे मला कम्फर्टेबल वाटायचं प्यायची. सगळे म्हणतात की गरोदरपणात चहा कॉफी अवॉइड करावा. इट्स करेक्ट, पण जर तुम्ही कम्फर्टेबल आहात आणि तुम्हाला ते पिऊन एनर्जी फील येते आहे, तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं आहे, मग तुम्ही बिंदास पिऊ शकता. त्यानंतर काहीतरी माझा हेवी ब्रेकफास्ट असायचा, जसं की पोळी भाजी, खाकरे. मला प्रचंड खाकरे आवडतात आणि मी माझ्या प्रेग्नन्सी टायमात मी प्रचंड खाकरे खाल्लेले आहेत. सो खाकरा इज वन ऑफ द थिंग मला असं वाटतं की प्रत्येक गरोदरबाईने खावा. त्याच्या मागचं कारण हे आहे की जर कुठच्या बाईला नॉशिया म्हणजे वॉमिटिंगसारखं फील होत असेल, मळमळत असेल, तर तिने जर खाकरा हा प्रकार खाल्ला तर तो थोडा ना असा क्रिस्पियर साईडला असतो, असा बिस्किटसारखा असतो. सो ते सुखही आहे, त्यांनी तुम्हाला तुमचं पोटही भरतं. त्यात ते चपाती म्हणजे आपल्या गव्हाच्या पिठाचं बनलेलं आहे, त्याच्यामध्ये फ्लेवर्स आहेत, तुपाचे वगैरे आहेत. सो जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे खाकरे घेतले, चांगल्या लोकांकडनं घेतलेत, तर तुम्हाला त्याच्यातनं चांगलंच मिळणार आहे अँड इट्स गोइंग टू बी अ गुड फॉर यू अँड युअर बेबी. सो तो एक महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर जेव्हा दुपारचं वेळ असायची तेव्हा मी एक टिपिकल जेवण जेवायची, लाईक वरण भात, डाळ भात, चपाती भाजी अँड ऑल. मेक शुअर की तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये दिवसातनं एकदा तरी भाकरी कन्झ्युम करताय. मे बी ज्वारीची भाकरी, मे बी बाजऱ्याची भाकरी, मे बी नाचणीची भाकरी, मे बी सगळं मिक्स, पण मेक शुअर की तुम्ही दिवसातनं एकदा तरी भाकरी कन्झ्युम करता. इट्स गिव्ह यू अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. आणि ह्या सगळ्यामध्ये जर एखादं कंपोनेंट माझ्या फूडमध्ये कंपल्सरी होतं ते होतं तूप. तूप मी भरपूर खाल्लेलं आहे. शक्यतो घरगुती तूप खावं, कारण त्याच्यात जास्त आपल्याला माहिती आहे ते कसं बनलं आहे. पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही चांगल्या ब्रँडचे तूप वापरू शकता. आता हल्ली तुम्हाला माहिती आहे खूप चांगले चांगले ब्रँड्स आलेले आहेत, त्याप्रकारे तुम्ही त्या हिशोबाने तुमच्या बजेटच्या हिशोबाने तूप खाऊ शकता. अवॉइड डाळदा प्रेग्नन्सीत तर सोडा तुम्ही, असाही तो कधी नाही खाल्ला पाहिजे. आणि त्याच्यानंतर फ्रूट्स कंपल्सरी होते. मी जर तुम्हाला माहिती आहे की मला पाण्याचा प्रॉब्लेम झालेला, माझ्या पोटातलं पाणी कमी झालं होतं. सो वॉटरमेलन, ऑरेंजेस हे माझ्या डाएटचा खूप महत्त्वाचा भाग होते. म्हणजे मी माझ्या मते दिवसाला एक वॉटरमेलन संपवत होती. ऑरेंजेस खात होती भरपूर. टोमॅटोशी तर मला क्रेविंग होती, सो मी अख्खा प्रेग्नन्सी 1-2 किलो टोमॅटोज खाल्लेत. सो टोमॅटोज मी खूप खाल्लेत. मेक शुअर यू आर हॅव्हिंग अ गुड अमाऊंट ऑफ ग्रीन व्हेजिटेबल्स. तुम्ही चांगल्या अमाऊंटमध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या खाताय, त्याच्यानी पण खूप मला हेल्प मिळाली. आणि मी तुम्हाला सिरियसली बोलते, मी कुठचंही हायफाय डाएट नाही केलं. आय डिडंट हॅव द अवोकाडो, आय डिडंट हॅव द केल, नाही. टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण मी जेवत होती. आपण जे रोजच्या जीवनात खातो तेच खात होती, पण थोडं एक्सटेंड करून खात होती. आणि त्याला टाईम होता की त्या टाईममध्ये ते मी खात होती. त्यासोबत गोष्ट जी माझ्या आईने केली होती ती म्हणजे पंचामृत. दिवसातनं एकदा तरी मी 1 वाटी पंचामृत खायची. तर पंचामृत काय, बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांना मी सांगते. पंचामृत हे 5 गोष्टींचं मिश्रण आहे जे देवांना अभिषेकाला सुद्धा वापरतात. सो ते आहे दूध, दही, तूप, साखर. ओके, दूध, दही, तूप, साखर आणि मध, हे 5 गोष्टींचं ते मिश्रण आहे.
ह्या 5 गोष्टी एकत्र करून पंचामृत बनतं. सो मेक शुअर की मी ते रोज घ्यायची आणि ते तुम्हीही घ्या. इट्स रिअली रिफ्रेशिंग, इट्स रिअली गुड. ते खूप चांगलं आहे, खूप ताकद भेटते तुम्हाला आणि तुम्हाला खूप एनर्जेटिक फील होतं. सो ते ह्या गोष्टी ह्या पूर्ण 9 महिन्यात माझी कंपल्सरी माझ्या आईने केलेलं आहे की तुला हे खायचंच आहे. आणि त्याच्यामधल्या टायमात जर मला कधी पाणीपुरी खायची इच्छा झाली किंवा चाट खायची इच्छा झाली, सो मी ते खायची. मी सगळं खाल्लेलं आहे पण मॉडरेशनमध्ये खाल्लं आहे, ओव्हर पॉवर काहीच केलं नाही आहे. एग्ज मी खाल्ले आहेत, रोज नाही पण हफ्त्यातनं 2 ते 3दा मी प्रयत्न करायचे की निदान मी 1 ते 2 अंडी खाईन. सो मी एग्ज खाल्लेले आहेत. एग्स कंपल्सरी आहे, सो प्लीज नक्की खा. इट्स व्हेरी गुड. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कॅल्शियम मिळतं आणि बाळाची ग्रोथ चांगली होते. 2 फ्रूट्स जे आवर्जून मी खाल्ले आहेत ते आहे पेर आणि ॲवोकाडो. पेर ॲक्च्युली मला माहिती नव्हतं. माझी एक मैत्रीण आहे श्वेता नावाची, ती प्रेग्नेन्सी झाली होती तेव्हा तिने मला सांगितलं की साक्षी मेक शुअर की तू दिवसातनं 1 तरी पेर खाते, कारण बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ते खूप चांगलं असतं. आणि जेव्हा मी त्याचं वाचलं, रिसर्च केलं, हो मला ते पटलं आणि त्याच्यामुळे मी दिवसातनं 1 पेर तरी कंपल्सरी खायची. आणि अवाकाडो इट्स रिअली गुड. थोडं महाग आहे, 1 फ्रूट 99ला येतं. तुम्ही 1 फ्रूट घ्या, 4 दिवस चालवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ते कंपल्सरी करा कारण त्याने तुमच्या बाळाचं वजन वाढतं. तुम्ही त्याचं मिल्कशेक करून पिऊ शकता. तुम्ही ते नॉर्मल टोस्टला लावून चीज ग्रेड वगैरे करून खाऊ शकता. त्याचे खूप प्रकार यूट्यूबवर अवेलेबल आहेत, तुम्ही बघा. पण नक्की खा, बाळाच्या वजनात खूप फरक पडतो. आणि जर तुम्ही ॲवोकाडो आणि एग हे दोघांचं कॉम्बिनेशन करून खाल्लं, माइंड ब्लोईंग, पॉवर बूस्टिंग गोष्ट आहे ती. सो जस्ट गो फॉर इट. सो हा माझा बेसिकली झाला की मी या प्रेग्नन्सीच्या दिवसात बेसिकली काय गोष्टी खात होती. सो ॲक्च्युली ह्याच बेसिक गोष्टी मी खात होती. मी एक्स्ट्रा वेगळं कोणतंही डाएट नाही घेतलं आहे. आणि सो त्याच्यानंतर जेव्हा माझी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर मी डाएट काय केलं, मी खरं सांगेन डिलिव्हरीच्या 5 दिवस मला काहीच खायला होत नव्हतं, मी काहीच खाऊ शकत नव्हती. पण 5 दिवसानंतर जेव्हा बॅक टू नॉर्मल व्हायला लागलं, मी आय गेस 1 वीक 1 हफ्त्यासाठी मी चहा कॉफी स्किप केलेलं कारण मला ते प्यायला होत नव्हतं. पण आय मेक शुअर मी भरपूर गरम पाणी प्यायली आहे. आम्ही गरम पाण्यासाठी एक ते इलेक्ट्रिकल मशीन पण घेतलेलं की मला तहान लागली की मी गरम पाणी करून प्यायची. कारण ज्यांना माहिती नाही, ज्यांची फर्स्ट टाईम डिलिव्हरी होते, त्यांना मी सांगते आपली प्रेग्नेन्सी झाली की प्रेग्नेन्सीनंतर तुम्हाला वाटेल की पेन संपले. नाही, इट्स रॉंग. ओके, सो तुम्हाला वाटेल की पेन तिथे संपले. सो नाही, तसं नाही आहे. निदान 1 ते 15 दिवस जेव्हा तुमचं युट्रस मोठं झालेलं असतं, तुमचं बाळ जेव्हा येतं तुमचं युट्रस मोठं झालेलं असतं, सो तो जे त्याच्या जागेवर परत येतं, तुमच्या पोटात कळा मारतात लाईक अँड लेबर पेन. जसं तुम्हाला लेबर पेन्स येतात तसे पेन्स येतात. त्याला आपल्या मराठी भाषेत गोळा म्हणतात, वायूचा गोळा असं म्हणतात त्याला. आणि ते खूप पेनफुल असतं, खूप पेनफुल असतं. त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर्स पेनकिलरसुद्धा रिकमेंड करतात आणि म्हणून ते पोट बांधायचं असतं. सो ते व्हायचं. पण त्याच्यामध्ये गरम पाण्याने मला प्रचंड मदत केली आहे. सो गरम पाणी वॉज अँड कंपल्सरी फॉर मी ॲटलीस्ट फॉर 1 to 2 months. मी लगातार गरम पाणी पित होती. आणि त्याच्यात डिंकाचे लाडू, मेथीची खीर, मेथी आणि तांदूळाची खीर केली जाते गूळ घालून, त्याच्यात नारळाचं दूध घातलं जातं, ते कंपल्सरी होतं, ते मी खायची. आणि पालेभाज्या भयंकर खात होती. भाकरी मी प्रेग्नेन्सीनंतरही खाल्लेली आहे, तूप प्रेग्नेन्सीनंतरसुद्धा खाल्लेलं आहे. आणि म्हणजे कंपल्सरी मी तुम्हाला सांगते काय, गरम पाणी, तूप, भाकरी आणि पालेभाज्या, मेथीचे डिंकाचे लाडू, मेथीची खीर जी
नारळाच्या दुधात केली जाते. त्याने दूध वाढतं आईचं अंगावरचं आणि ते बाळाला चांगलं असतं. सो ते कंपल्सरी या 5 गोष्टी माझ्यासाठी आईने माझ्या सासूबाईने दोघांनी म्हणून कंपल्सरी केलेल्या होत्या. ह्या करायच्याच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं झोप. तुम्हाला डिलेव्हरीनंतर निदान 1 ते 1.5 महिना भरपूर झोपून घ्यायचं आहे. कारण तुमची शरीर खूप थकलेलं असतं, तुम्ही मेंटली थकलेले असता, तुमचा खूप ब्लड लॉस झालेला असतो. सो तुम्हाला 2 ते 1.5 महिना भयंकर आराम करायचा आहे. अजिबात वजन उचलायचं नसतं. त्याच्यात बाळाला मॉलिश करायला आम्ही एक काकू यायच्या, त्या मलाही मॉलिश करायचा. सो ते एक माझ्यासाठी कंपल्सरी रुटीन होतं. आणि जेवढ्या ऑइली गोष्टी आहेत ज्याच्यात ऑइल असतं, जसं की शेंगदाणे, वॉलनट्स, बदाम, ज्या गोष्टींमध्ये तेल असतं त्या गोष्टी तुम्ही डिलिव्हरीनंतर कन्झ्युम जास्त करा. जे लोक नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी सॅल्मन आणि म्हणजे बांगडा, सॅल्मन म्हणजे बांगडा नाही आहे, सॅल्मनला मराठीत काय बोलतात मला नाही माहिती. सो सॅल्मन, बांगडा, नंतर कॉड, शार्क, मोहरी, आय डोंट नो. सो जे फिश ऑइल्स आहेत ते जास्त कन्झ्युम करा. आणि अशाच ज्या ऑइल बेस्ड ज्या गोष्टी ज्यात नॅचरली ऑइल आहे ते तुम्ही. सो ही इज बॅक. राया पुन्हा आलेला आहे. से हाय एव्हरीबडी. ओके टाटा. सो ज्याच्यामध्ये नॅचरल फिश कंटेंट जास्त आहेत त्या तुम्ही जास्तीत जास्त कन्झ्युम करा. मेक शुअर की तुम्ही राईस थोडा अवॉइड कराल थोडे दिवसांसाठी, गहू थोडा अवॉइड कराल थोडे दिवसांसाठी. उकड्या तांदळाची पेस्ट म्हणजे कोकणात एक तांदूळचा प्रकार आहे उकडा तांदूळ, बॉइल्ड राईस ज्याला म्हणतात, तो अत्यंत हेल्दी आहे. त्याची पेस्ट घेतली तर अतिउत्तम. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्की घ्या. आणि ऑनलाईन तो तांदूळ अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता. अवॉइड स्पायसेस. मी तुम्हाला खरंच सांगते, नॉट ओन्ली आफ्टर प्रेग्नन्सी, फक्त डिलिव्हरीनंतरच नाही तर जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट आहात तेव्हासुद्धा जेवढं होईल तितकं मसाला अवॉइड करा, गरम मसाले अवॉइड करा. कारण ते तुमच्यासाठी उष्ण आहेत, ते तुमच्या शरीराला आतनंही थंड नाही ठेवत. सो ताक प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही जास्त कन्झ्युम करा, हे जास्त चांगलं आहे. नॉट आफ्टर प्रेग्नन्सी, लगेच नको, थोडे दिवसांनी तुम्ही करू शकता, लाईक ॲटलीस्ट 45 डेज नंतर. या दॅट्स इट. काही हायफाय डाएट करायची गरज नाही आहे. हे पावडर्स ते डॉक्टरने तुम्हाला रिकमेंड केले असतील तर नक्की घ्या. पण उगीचच आफ्टर डिलेव्हरी हे पावडर ते पावडर नका घेऊ, त्याची काही गरज नाही आहे. आपल्या जो नॉर्मल जेवण आहे, नॉर्मल डाईट आहे, ते जरी तुम्ही रेग्युलरली फॉलो केलं तरी तुम्हाला हवं तितकं प्रोटीन आणि कॅल्शियम मिळणार आहेत. जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी पाया सूप आवर्जून पियावा आफ्टर डिलेव्हरी. खूप स्ट्रेंथ येते, कॅल्शियम वाढतं बायकांमध्ये आणि इट्स व्हेरी व्हेरी हेल्दी. आणि जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांना लाईक चण्याचं कडण असतं ते तुम्ही घेऊ शकता. नारळाचं दूध जितकी जास्तीत जास्त जमेल तितकं घ्या. हे सगळ्या गोष्टी हेल्दी आहेत. त्याच्यानंतर आत्ताची जी माझी रिकवरिंग स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये मी काय काय कंपल्सरी करते ते तुम्हाला सांगते. फर्स्ट ऑफ ऑल आफ्टर मॉर्निंग म्हणजे मी जेव्हा सकाळी पहिले उठली तर धण्याचं पाणी हे माझं कंपल्सरी आहे. बिकॉज आय हॅव थायरॉइड. सो मला धण्याच्या पाण्याने खूप जास्त आतापर्यंत फरक दाखवला आहे. सो ते माझं कंपल्सरी असतं. त्यानंतर अल्कलाईन वॉटर मी घेते. आय नो की अल्कलाईन वॉटर एम्प्टी स्टमक घ्यायचं असतं, पण मी ते त्याच्यानंतर घेते कारण मी धण्याचं पाणी घेते. व्हॉट इज अल्कलाईन वॉटर? अल्कलाईन वॉटर हे पाणी आहे ज्याच्यात आदल्या रात्री आपण पुदिनाची पानं, लिंबू आणि काकडी कापून टाकतो आणि त्याचे जे काही मिनरल्स विटॅमिन्स असतात ते त्याच्यात उतरतात आणि ते त्या पाण्यात जातात आणि ते पाणी आपण अख्खं दिवसभरात कन्झ्युम करायचं.
त्यांनी इन शॉर्ट तुमची बॉडी डिटॉक्स होते, तुमचं वेट लॉस व्हायला मदत होते, तुमची बॉडी आतनं क्लीन होते. सो बरेचदा असं होईल की जर कोणी हे फर्स्ट टाईम सुरू केलं तर त्यांच्या फेसवर पिंपल्स येतील, त्यांना रॅशेस येतील, हीट बाहेर पडते. सो इट्स नॉर्मल, पण ते नंतर नॉर्मल होतं. सो अल्कलाईन वॉटर इज माय कंपल्सरी थिंग. आणि हे सगळ्यानंतर अर्ध्या तासानंतर माझा पहिला कप चहाचा किंवा कॉफीचा होतो. जनरली मी ब्लॅक कॉफी खूप पियायची, बट ड्यू टू अ लो शुगर, मला लो शुगर असल्यामुळे ब्लॅक कॉफी मी आता अवॉइड करते, कारण माझी शुगर पटकन लो होते आणि आय डोंट गेट स्ट्रेंथ बिकॉज ऑफ दॅट. त्याच्यामुळे मी ब्लॅक कॉफी अवॉइड करते. पण हां, जर मला मायग्रेन होत असेल तर आय मेक शुअर आय विल हॅव ब्लॅक लेमन कॉफी आणि दॅट्स इट. चहा माझा असतो. आणि त्याच्यानंतर आय एम एगिटेरियन, सो आय मेक शुअर की मी हफ्त्यातनं 3 ते 4 दिवस एग कंपल्सरी माझ्या डाएटमध्ये घेते. सध्या माझं पूर्ण जेवण टोटली हाय प्रोटीन आहे, टोटली हाय प्रोटीन आहे. रात्रीचं माझं जेवण फक्त इट्स ऑन अ वन बेसिक थिंग, लाईक राईस तर राईस, रोटी तर रोटी किंवा नॉर्मल सलाड, दॅट्स इट. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मी काही खात नाही रात्रीचं. अँड दिस इज अ व्हेरी सिम्पल डाएट. हे माझं जे बेसिक डाएट असतं ते आहे. याच्यात मी आत्तापर्यंत स्टार्टिंगपासून ते आता एंडपर्यंत मी एकही हायफाय प्रोडक्ट यूज केलेला नाही. नॉट इवन इन माय प्रेग्नेन्सी, नॉट आफ्टर माय प्रेग्नेन्सी, नॉट नाव करेंटली. मी सगळं नॅचरली, ज्या गोष्टी नॅचरली अवेलेबल आहेत तेच करते. सो एक लास्ट मॅसेज हा आहे, बी नॅचरल. तुम्ही जेवढं नॅचरली स्वतःला हीलअप कराल, इट्स गुड फॉर युअर हेल्थ. कारण तुमच्या बॉडीमध्ये कुठचेच रॉंग थिंग्स जात नाही, कुठचंच केमिकल जात नाही, कुठचंच तुम्ही किती म्हणाल ना की हे हर्बल आहे, सॉरी, आजकालच्या दुनियेमध्ये हर्बल, ओनली हर्बल, इट्स नॉट पॉसिबल. त्याच्यात केमिकल्स हे मिक्स असतातच असतात. सो दॅट्स द थिंग, बी नॅचरल जेवढं. आणि बेसिकली काय आहे, आमच्या घरातच कोंबड्या आहेत आणि आम्ही जिकडनं दूध घेतो त्याचा गोठा आहे, त्याच्यामुळे देवाच्या कृपेने माझ्या पोटात जाणारं दूध हे नॅचरल जातं आहे. मला घरचीच अंडी मिळत आहेत. आमच्या आजूबाजूला मी तुम्हाला अजून दाखवलं नाही आहे, बरेचशा भाज्या ग्रो होता. आता आम्ही रिसेंटली सीडिंग पण करणार आहोत काही भाज्यांची, ते करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेल. सो ते एक माझा बेनिफिट आहे. आणि त्याच्यासोबतच आमच्या जेवणात नारळ खूप वापरला जातो, तुम्हाला माहितीच असेल. सो तो एक बेनिफिट आहे. तूप आम्ही भयंकर नाही, पण आय मेक शुअर की माझ्या जेवणात रोज 1 चमचा तूप तरी माझ्या आणि रायाच्या जेवणात असेल. सो ह्या गोष्टी मला खूप हेल्प करतात आतनं हील व्हायला. सो तुम्ही हे सगळं फॉलो करू शकता. आणि जसं तुम्हाला माहिती की मला जो आजार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी खूप हेल्प करतात. फक्त एक गोष्ट जी मी आवर्जून घेतली, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. सो हेच सगळं बेसिक होतं. हां, एक गोष्ट जी मी आवर्जून केली ती म्हणजे विटॅमिन डी. आपण कितीही प्रयत्न केले तरी बायकांमध्ये आफ्टर डिलिव्हरी विटॅमिन डी हे खूप प्रमाणात कमी होतं. सो मी विटॅमिन डीचे कॅप्सूल्स घेतले. हे वीकली म्हणजे 4 वीक्समध्ये आपल्याला एक पर वीक घ्यायचं असतं. तुम्ही ह्या सॅटर्डेला घेतलं तर तुम्ही नेक्स्ट सॅटर्डेला घेणार. सो ते मी कंपल्सरी घेतले. आणि माझे काही मल्टीविटॅमिन्स चालू होते प्रेग्नन्सीच्या टायमाला, तो कोर्स मी पूर्ण केला. त्याच्या अलावा मी बाकी काहीही वेगळं केलेलं नाही आहे. सो दॅट्स अ शॉर्ट व्हिडिओ, शॉर्ट रेफरन्स. सो आय होप तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह जरा तरी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आय एम रिअली सॉरी, आज मला एक ॲक्च्युअल ब्लॉग शूट करायचा होता, पण जसं रायाची हेल्थ खराब आहे, आत्ताच थोडाफार तो थोडा ॲक्टिव्ह झाला आहे, त्याच्यामुळे मी आज जसं काही करू नाही शकली. मी बाहेर पण गेली होती आणि त्याच्यासोबत घरातली काही कामं पण सुरू आहेत. त्याच्यासाठी खरंच मनापासून सॉरी. पण गाईज प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठच्या प्रकारांमध्ये व्हिडिओज माझे बघायला आवडतील, कशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील. ही इज द लिटल मॉन्स्टर.
मला नक्की सांगा की मी तुम्हाला अजून काय काय व्हेरिएशन्स दाखवू शकते. मी थकली. सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, भरपूर 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 कमेंट करायचं आहे आणि मला असं सपोर्ट करत जायचं आहे. चला मग पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सॉरी फ्रेंड्स, आय एम बॅक. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी सांगायला विसरली म्हणून पुन्हा आली आणि तेही रात्रीचे 1:30 वाजता. कारण जसं मी तुम्हाला बोलली मला तुम्हाला A to Z सांगायचं होतं. एक पॉईंट ह्या सगळ्या म्हणजे काय रायन तिथे खेळत होता त्याच्यामुळे राहायला सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट होतं की ह्या अख्ख्या प्रेग्नेन्सी जर्नीमध्ये म्हणजे जेव्हापासून मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासून मी कुठच्याच प्रकारचं केमिकल स्वतःवर यूज केलेलं नाही आहे. ना मी केमिकलाइज शॅम्पूज यूज केले, ना मी तोंडाला कुठची क्रीम यूज केली. मी फक्त निव्हियाची क्रीम लावत होती कारण माझी स्किन ड्राय होत होती म्हणून. पण बाकी नो लिपस्टिक्स, नो पावडर, नो परफ्यूम्स, नो नेल पेंट. इवन मी फेशियल ब्लीचसुद्धा केलं नाही. डायरेक्ट जेव्हा डोहाळे जेवण होतं तेव्हा मी जे काय ब्लीच फेशियल जे काही करायचं होतं तेव्हा मी केलं. आय गेस मी ब्लीच पण नव्हतं केलं, फक्त क्लीनअप करून घेतलेलं आणि तेव्हा मी जो काय मेकअप चेहऱ्यावरती लावला तो. पण बाकी ह्या पूर्ण 7 महिन्यापर्यंत मी केमिकल्सपासून एकदम लांब राहिली होती. कारण तसं मला मुळात सांगितलं गेलं होतं आणि कुठेतरी मला म्हणजे मी ऐकलेलं होतं की प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला जितकं जमेल तितकं नॅचरल गोष्टी वापरा म्हणून. माझ्या सासूबाईंनी मला इकडनं शॅम्पू बनवून पाठवलेला. तो शॅम्पू मी यूज करायची आणि जो एक नॅचरल साबण आहे तो मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला तो मी यूज करत होती. बाकी तसं मी काहीच यूज नाही केलं आहे. सो ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी माझ्या मते तुम्ही फॉलो करा कारण त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट आपल्याला होतो. कारण प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचशा बायकांची स्किन खराब होते. सगळ्यांची होते असं नाही, बऱ्याचशा बायकांची स्किन खराब होते. सो जर तुम्ही ही एक ट्रिक यूज केली तर इट विल हेल्प यू. तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या स्किनला हेल्प मिळेल. हां, तुम्ही ऑइलने नॉर्मल मॉइश्चरायझिंग करू शकता किंवा हल्ली तुपापासून मॉइश्चरायझर घरात बनवता ही ट्रेंड चाललं आहे ते तुम्ही यूज करू शकता. दॅट्स व्हेरी 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 गुड. निव्हियाची जी क्रीम आहे नॉर्मल ब्लू कलरचा डबा येतो जो खूप वर्षांपासून चालला आहे बाजारात. इट इज अ बेस्ट क्रीम टू यूज इन प्रेग्नन्सी. तुमच्या स्ट्रेच मार्कसाठी तुम्ही यूज करू शकता, तुम्ही तुमच्या स्किनला यूज करू शकता, तुम्ही तुमच्या नेल्स आपले नेल्स रफ होतात प्रेग्नन्सीमध्ये त्याला यूज करू शकता. तर दॅट इज अ वन थिंग यू गाईज कॅन यूज. मी इवन मी सांगते मी नेल पेंट पण यूज नाही केले. सो हे सांगायला मी पुन्हा परत आली. सो चला आता खरंच झोपते. राया पण झोपला, आई झोपली. पुन्हा भेटू.